भारताची राज्यघटना ही एका दिवसात तयार झालेली नाही. ती जवळजवळ 100 वर्षांच्या घटनात्मक विकासाची परिणती आहे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून सुरू झालेला प्रवास 1947च्या स्वातंत्र्यापर्यंत पोहोचला आणि अखेरीस 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारली गेली. म्हणजेच भारतीय राज्यघटना ही फक्त कायद्यांचा संच नसून ती भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे राजकीय तत्त्वज्ञान आहे. भारतासाठी स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यासाठी संविधान सभेची कल्पना प्रथम 1934 मध्ये M.N. रॉय यांनी मांडली. यानंतर 1935 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली. पुढे 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जाहीर केले, स्वतंत्र भारताची राज्यघटना बाह्य हस्तक्षेपाशिवाय प्रौढ मताधिकारावर आधारित निवडून आलेल्या संविधान सभेनेच तयार करावी. अखेर 1940च्या ऑगस्ट ऑफरद्वारे ब्रिटिश सरकारने प्रथमच संविधान सभेची मागणी तत्वतः मान्य केली. 1942 मध्ये कॅबिनेटचे सदस्य सर स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले आणि युद्धानंतर स्वतंत्र राज्यघटना तयार करण्याचा प्रस्ताव दिला. क्रिप्स प्रस्ताव मुस्लिम लीगने फेटाळून लावले, ज्यांना भारताचे 2 स्वतंत्र संविधान सभांसह 2 स्वायत्त राज्यांमध्ये विभाजन हवे होते. अखेरीस एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवण्यात आले. जरी या मिशनने 2 संविधान सभांची कल्पना फेटाळून लावली, तरी त्यांनी संविधान सभेसाठी अशी योजना मांडली ज्याने मुस्लिम लीगचे कमी अधिक प्रमाणात समाधान झाले आणि इथूनच संविधान सभेच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. संविधान सभा नोव्हेंबर 1946 मध्ये कॅबिनेट मिशन योजनेनुसार स्थापन झाली. या सभेची एकूण सदस्य संख्या होती 389. या संरचनेत 296 जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या आणि 93 जागा संस्थानिकांच्या प्रतिनिधींसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. ब्रिटिश भारताला मिळालेल्या 296 जागांपैकी 292 सदस्य 11 गव्हर्नर प्रांतातून निवडले जाणार होते, तर उरलेले 4 सदस्य चीफ कमिशनर्स प्रॉव्हिन्सेसमधून घेतले जाणार होते. ही जागा वाटप पद्धत लोकसंख्येच्या प्रमाणावर आधारित होती. साधारणपणे दर 10 लाख लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी दिला जात होता. ब्रिटिश भारतातील जागा पुढे 3 समुदायांमध्ये विभागण्यात आल्या: मुस्लिम, शीख आणि सर्वसाधारण वर्ग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही निवडणूक थेट लोकांकडून होत नव्हती. प्रांतिक विधानसभेतील सदस्य स्वतःच्या समुदायातील प्रतिनिधी निवडत होते आणि निवडणूक पद्धत होती प्रमाण प्रतिनिधित्व आणि एकल हस्तांतरणीय मत, म्हणजेच प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय मीन्स ऑफ सिंगल ट्रान्सफरेबल वोट. संस्थानांच्या बाबतीत तर निवडणूक नव्हतीच. तेथील प्रतिनिधी संस्थानांच्या शासकांकडून नामनिर्देशित केले जात. म्हणजेच संविधान सभा पूर्णपणे निवडून आलेली नव्हती, तर अंशतः निवडून आलेली आणि अंशतः नामनिर्देशित अशी संस्था होती. जुलै ते ऑगस्ट 1946 दरम्यान ब्रिटिश भारतातील जागांसाठी निवडणुका झाल्या. काँग्रेसला 208 जागा मिळाल्या, मुस्लिम लीगला 73 आणि इतरांना 15 जागा मिळाल्या. संस्थानांच्या 93 जागा मात्र सुरुवातीला रिकाम्याच राहिल्या, कारण त्यांनी सभेत सहभागी होण्यास नकार दिला. ही सभा प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती, तरीही तिचे प्रतिनिधित्व व्यापक होते. त्या काळातील जवळजवळ सर्व प्रमुख नेते या सभेत सहभागी झाले. फक्त एकच व्यक्ती त्यात नव्हती, ती म्हणजे महात्मा गांधी. सभेतील विविध समाज घटकांचे प्रतिनिधित्व पुढीलप्रमाणे होते: हिंदू 163, मुस्लिम 80 सदस्य, अनुसूचित जाती 31 सदस्य, भारतीय ख्रिश्चन 6 सदस्य, मागास आदिवासी 6 सदस्य, शीख 4 सदस्य, अँग्लो इंडियन 3 सदस्य, पारशी 3 सदस्य. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. परंतु ही बैठक पूर्ण स्वरूपात नव्हती. मुस्लिम लीगने या बैठकीचा बहिष्कार टाकला आणि स्वतंत्र पाकिस्तानची मागणी कायम ठेवली.
म्हणून या बैठकीला फक्त 211 सदस्य उपस्थित होते. या पहिल्या बैठकीत सभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ही पद्धत फ्रेंच संसदीय परंपरेनुसार वापरण्यात आली होती. नंतर सभेने कायमस्वरूपी अध्यक्षांची निवड केली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद संविधान सभेचे अध्यक्ष झाले. तसेच सभेला 2 उपाध्यक्ष होते, H.C. मुखर्जी आणि V.T. कृष्णमाचारी. 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत ऐतिहासिक ऑब्जेक्टिव्ह रेझोल्यूशन म्हणजेच उद्दिष्ट ठराव मांडला. हा ठराव म्हणजे भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान आणि मूलभूत आधार होता. या ठरावात सर्वप्रथम घोषित करण्यात आले की भारत एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक बनेल आणि त्याच्या शासनासाठी स्वतंत्र राज्यघटना तयार केली जाईल. त्यानंतर भारताच्या रचनेबद्दल स्पष्ट सांगितले गेले. ब्रिटिश भारतातील प्रांत संस्थान आणि भारतात सामील होऊ इच्छिणारे इतर प्रदेश हे सर्व मिळून एक संघ तयार करतील. या संघातील प्रत्येक घटकाला स्वायत्त दर्जा असेल आणि उर्वरित अधिकार त्यांच्याकडे राहतील, फक्त संघाला दिलेले अधिकार वगळता. यानंतर हे मूलभूत तत्व स्पष्ट करण्यात आले की भारताच्या सार्वभौम सत्तेचा उगम हा जनतेतूनच होईल. देशातील प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकारांची हमी देण्यात आली, ज्यामध्ये भारतातील सर्व लोकांना न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय, संधीची समानता आणि कायद्यासमोर, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना, व्यवसाय, संघटना आणि कृती यांचे स्वातंत्र्य, कायदा आणि सार्वजनिक नैतिकतेच्या अधीन राहून हमी आणि सुरक्षितता असेल. त्याचबरोबर अल्पसंख्याक, मागासवर्ग, आदिवासी क्षेत्रे आणि दुर्बल घटकांसाठी संरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले. भारताची भौगोलिक अखंडता आणि जमीन, समुद्र आणि आकाशातील सार्वभौम अधिकार राखण्याचेही घोषित करण्यात आले. 22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने हा ठराव एकमताने मंजूर केला. याच ठरावाचे पुढे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत रूपांतर झाले. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे संविधान सभेच्या स्थानात काही महत्त्वपूर्ण बदल घडून आले. सुरुवातीला अनेक संस्थानांचे प्रतिनिधी संविधान सभेत सहभागी झाले नव्हते, म्हणजे सभा पूर्ण प्रातिनिधिक नव्हती. पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली. 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानांचे प्रतिनिधी सभेत सहभागी झाले. यानंतर 3 जून 47च्या माउंटबॅटन योजनेनुसार देशाची फाळणी मान्य करण्यात आली. ही योजना स्वीकारल्यानंतर बहुतेक इतर संस्थानांचे प्रतिनिधीही संविधान सभेत सहभागी झाले. तसेच भारतीय डॉमिनियनमधील मुस्लिम लीगचे सदस्यही सभेत प्रवेश करू लागले. म्हणजेच स्वातंत्र्याच्या अगदी आधीपर्यंत अपूर्ण असलेली संविधान सभा हळूहळू सर्वसमावेशक बनत गेली. 1947च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्यामुळे 3 अत्यंत महत्त्वपूर्ण बदल झाले. पहिला बदल. पूर्वी संविधान सभा ब्रिटिश संसदेच्या चौकटीत कार्यरत होती, परंतु स्वातंत्र्य कायद्यानं तिला पूर्ण सार्वभौम संस्था बनवले. आता संविधान सभा भारतासाठी हवे तसे संविधान तयार करू शकत होती. इतकेच नाही, ब्रिटिश संसदेनं भारताबाबत केलेला कोणताही कायदा सभेला रद्द किंवा बदलण्याचा अधिकार देण्यात आला. म्हणजेच संविधान सभेवर ब्रिटिश संसदेचं नियंत्रण संपले आणि ती खऱ्या अर्थानं स्वतंत्र विधिमंडळ बनली. दुसरा बदल. संविधान सभेचं काम फक्त राज्यघटना तयार करणं इतकेच मर्यादित राहिले नाही. तिला देशासाठी कायदे करण्याचे अधिकारही देण्यात आले. म्हणजेच संविधान सभेला 2 स्वतंत्र कार्य सोपवण्यात आली. 1. स्वतंत्र भारतासाठी संविधान तयार करणं. 2. देशासाठी सामान्य कायदे बनवणं. ही दोन्ही कामं वेगवेगळ्या दिवशी केली जात असत. अशा प्रकारे संविधान सभा ही स्वतंत्र भारताची पहिली संसद बनली. जेव्हा जेव्हा संविधान सभा संविधान मंडळ म्हणून बैठक होत असे, तेव्हा तिचे अध्यक्षपद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे असे, आणि जेव्हा ती विधानमंडळ म्हणून बैठक होत असे,
तेव्हा G.V. मावळणकर यांच्याकडे असे. ही दोन्ही कामं 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत, जेव्हा संविधान तयार करण्याचं काम संपले तेव्हापर्यंत चालू राहिली. तिसरा बदल. भारताची फाळणी झाल्यानंतर संविधान सभेच्या सदस्य संख्येत बदल. ज्या प्रदेशांचा समावेश पाकिस्तानमध्ये झाला त्या भागातील मुस्लिम लीगचे सदस्य भारतीय संविधान सभेतून बाहेर पडले. परिणामी कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत 1946 मध्ये मूळतः निश्चित केलेल्या 389च्या तुलनेत संविधान सभेची एकूण संख्या 299 पर्यंत कमी झाली. यामध्ये भारतीय प्रांतांची सदस्य संख्या 296 वरून 229 झाली आणि संस्थानांची सदस्य संख्या 93 वरून 70 झाली. म्हणजेच फाळणीनंतर संविधान सभा पूर्णपणे स्वतंत्र भारताचे प्रतिनिधित्व करणारी संस्था बनली. संविधान सभेचे काम फक्त राज्यघटना तयार करणे आणि कायदे बनवणे इतकेच मर्यादित नव्हते. तिने देशाच्या राष्ट्रनिर्मितीशी संबंधित अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. सर्वप्रथम जुलै 22, 1947 रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. यानंतर मे 1949 मध्ये भारताचे कॉमनवेल्थमधील सदस्यत्व मान्य केले. 24 जानेवारी 1950 रोजी 3 अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. भारताचे राष्ट्रगीत स्वीकारले, भारताचे राष्ट्रीय गीत स्वीकारले आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. संविधान सभेने एकूण 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस काम केले. या काळात एकूण 11 अधिवेशने झाली. संविधान तयार करताना सुमारे 60 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला. मसुदा राज्यघटनेवर एकूण 114 दिवस चर्चा झाली. संविधान तयार करण्यासाठी एकूण 64 लाख रुपये खर्च आला. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे अंतिम अधिवेशन झाले, परंतु सभा बरखास्त झाली नाही. 26 जानेवारी 1950 पासून पहिल्या सार्वत्रिक निवडणुका 1951 ते 52 होईपर्यंत तीच सभा भारताची तात्पुरती संसद म्हणून कार्यरत राहिली. संविधान तयार करणं हे एकाच व्यक्तीचं काम नव्हतं. ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी संविधान सभेने अनेक समित्या स्थापन केल्या. या समित्या 2 प्रकारच्या होत्या: मेजर कमिटीज म्हणजेच मुख्य किंवा प्रमुख समित्या आणि मायनर कमिटीज म्हणजेच लघु समित्या. संविधान निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाच्या एकूण 8 मुख्य समित्या होत्या. 1. युनियन पॉवर्स कमिटी अर्थात संघ शक्ती समिती. या समितीचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. 2. युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी म्हणजेच संघीय संविधान समिती, याचे अध्यक्षपदही पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच भूषवले. 3. प्रांतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते. 4. ड्राफ्टिंग कमिटी अर्थात मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 5. सल्लागार समिती, मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक, आदिवासी व वगळलेले क्षेत्र समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते. या सल्लागार समिती अंतर्गत 5 उपसमित्या होत्या. मूलभूत अधिकार उपसमिती अध्यक्ष जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमिती अध्यक्ष H.C. मुखर्जी. ईशान्य सीमावर्ती आदिवासी क्षेत्र व आसाम वगळलेले क्षेत्र अध्यक्ष गोपीनाथ बोरदोलोई. आसाम वगळता इतर वगळलेले व अंशतः वगळलेले क्षेत्र अध्यक्ष A.V. ठक्कर. उत्तर पश्चिम सीमावर्ती आदिवासी क्षेत्र उपसमिती. 6. नियम प्रक्रिया समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 7. स्टेट्स कमिटी संस्थानांशी वाटाघाटी समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. 8. स्टिअरिंग कमिटी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. याशिवाय अनेक लघु समित्याही कार्यरत होत्या. 1. वित्त व कर्मचारी समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 2. क्रेडेन्शियल्स कमिटी
आल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 3. हाऊस कमिटी बी. पट्टाभी सीतारमैया. 4. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी डॉक्टर के. एम. मुंशी. 5. राष्ट्रीय ध्वज तात्पुरती समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 6. संविधान सभेच्या कार्यावरील समिती जी. व्ही. मावळंकर. 7. सर्वोच्च न्यायालय तात्पुरती समिती एस. वरदाचारी. 8. मुख्य आयुक्त प्रांत समिती बी. पट्टाभी सीतारमैया. 9. संघराज्य आर्थिक तरतुदी तज्ञ समिती नलिनी रंजन सरकार. 10. भाषिक प्रांत आयोग एस. के. दार. 11. मसुदा राज्यघटना परीक्षण विशेष समिती जवाहरलाल नेहरू. 12. प्रेस गॅलरी समिती उषा नाथ सेन. 13. नागरिकत्व तात्पुरती समिती एस. वरदाचारी. या सर्व समित्यांच्या संयुक्त कार्यामुळे भारतीय राज्यघटना अत्यंत सविस्तर आणि व्यवस्थित पद्धतीने तयार झाली. संविधान सभेच्या सर्व समित्यांमध्ये सर्वात महत्त्वाची समिती होती मसुदा समिती. या समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. नवीन संविधानाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी याच समितीवर सोपवण्यात आली होती. या समितीत एकूण 7 सदस्य होते. या महत्त्वपूर्ण समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. या समितीचे इतर सदस्य खालीलप्रमाणे होते. 1. एन. गोपालस्वामी अय्यंगार. 2. आल्लादी कृष्णस्वामी अय्यर. 3. डॉक्टर के. एम. मुंशी. 4. सय्यद मोहम्मद सादुल्ला. 5. एन. माधवराव, ज्यांनी बी. एल. मित्तल यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिल्यानंतर ही धुरा सांभाळली. आणि 6. टी. टी. कृष्णम्माचारी, जे 1948 मध्ये डी. पी. खेतान यांच्या निधनानंतर या समितीत सामील झाले. ड्राफ्टिंग कमिटीने इतर सर्व समित्यांच्या शिफारसींचा अभ्यास करून भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला. हा पहिला मसुदा फेब्रुवारी 1948 मध्ये प्रकाशित करण्यात आला. यानंतर भारतीय जनतेला मसुद्यावर चर्चा करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी 8 महिन्यांचा कालावधी देण्यात आला. जनतेच्या सूचना, टीका आणि सुधारणा विचारात घेऊन ड्राफ्टिंग कमिटीने दुसरा मसुदा तयार केला. हा दुसरा मसुदा ऑक्टोबर 1948 मध्ये प्रकाशित झाला. विशेष म्हणजे संपूर्ण मसुदा तयार करण्यासाठी ड्राफ्टिंग कमिटीने 6 महिन्यांपेक्षा कमी वेळ घेतला. एकूण समिती फक्त 141 दिवस बसली. भारतीय राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया अनेक टप्प्यात पूर्ण झाली. 4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा अंतिम मसुदा संविधान सभेसमोर सादर केला. यालाच पहिले वाचन म्हणतात. यानंतर 9 नोव्हेंबर 1948 पर्यंत 5 दिवस सर्वसाधारण चर्चा झाली. संविधानाचे दुसरे वाचन, ज्यामध्ये मसुद्यावर कलमवार चर्चा झाली, 15 नोव्हेंबर 1948 रोजी सुरू झाले आणि 17 ऑक्टोबर 1949 रोजी संपले. या काळात तब्बल 7,653 सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या, ज्यापैकी 2,473 सुधारणांवर प्रत्यक्ष चर्चा झाली. तिसरे वाचन 14 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झाले. डॉक्टर आंबेडकरांनी ठराव मांडला की सभेने निश्चित केल्यानुसार संविधानाचा मसुदा मंजूर करण्यात यावा. अखेर 26 नोव्हेंबर 1949 रोजी हा मसुदा मंजूर झाला आणि त्यावर सदस्य व अध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या. सभेच्या एकूण 299 सदस्यांपैकी त्या दिवशी केवळ 284 सदस्य उपस्थित होते आणि त्यांनीच संविधानावर स्वाक्षरी केली. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्येही याच तारखेचा उल्लेख करण्यात आला आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताच्या जनतेने स्वतःच ही राज्यघटना स्वीकारली, अधिनियमित केली आणि दिली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलेल्या मूळ संविधानात एक प्रास्ताविका, 395 कलमे आणि 8 परिशिष्टे होती. विशेष म्हणजे संपूर्ण संविधानाचा स्वीकार झाल्यानंतर सर्वात शेवटी
प्रास्ताविका लागू करण्यात आली. तत्कालीन कायदामंत्री डॉक्टर B.R. आंबेडकर भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांच्या योगदानामुळे भारतीय संविधानाचे जनक आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांना अनेकदा आधुनिक मनू असंही संबोधले जाते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली, परंतु ती पूर्णपणे त्याच दिवशी लागू झाली नाही. नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद, तात्पुरत्या आणि संक्रमणकालीन तरतुदी आणि कलम 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 आणि 393 मध्ये समाविष्ट असलेल्या संक्षिप्त शीर्षकाशी संबंधित संविधानातील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 रोजीच लागू झाल्या. मात्र संविधानाचा मोठा भाग 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आला. या दिवसाचा उल्लेख संविधानात अंमलबजावणीची तारीख म्हणून केला जातो आणि आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण इथे आता एक प्रश्न पडतो की अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी याच तारखेची निवड का करण्यात आली? तर याचे उत्तर दडले आहे इतिहासाच्या पानांमध्ये. 26 जानेवारी 1930 हा तो दिवस होता जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर अधिवेशनानंतर पहिल्यांदा पूर्ण स्वराज्य दिन साजरा केला होता. या ऐतिहासिक दिवसाची आठवण कायम जिवंत ठेवण्यासाठी भारताने आपले संविधान लागू करण्यासाठी याच तारखेची निवड केली. आता आपण संविधान सभेबद्दल काही अतिशय महत्त्वाच्या आणि वारंवार विचारल्या जाणाऱ्या तथ्यांकडे पाहू. आपल्या संविधान सभेचे अधिकृत प्रतीक हत्ती हे होते. सर B.N. राव यांची संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. H.V.R. अय्यंगार हे संविधान सभेचे सचिव होते. S.N. मुखर्जी हे संविधान सभेचे मुख्य मसुदाकार होते. भारतीय संविधानाचे मूळ हस्तलिखित प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिले होते. त्यांनी हे संपूर्ण संविधान प्रवाही इटालिक शैलीत आपल्या हाताने लिहिले आहे. संविधानाच्या मूळ प्रतीचे सुशोभीकरण शांतिनिकेतनच्या कलाकारांनी केले होते, ज्यामध्ये नंदलाल बोस आणि ब्योहर राममनोहर सिन्हा यांचा समावेश होता. रायजादा यांनी लिहिलेल्या मूळ प्रास्ताविकेला सुंदर सजावटीने सजवण्याचे काम ब्योहर राममनोहर सिन्हा यांनी केले. संविधानाच्या मूळ हिंदी आवृत्तीचे सुलेखन वसंत कृष्ण वैद्य यांनी केले आणि त्याचे सुशोभीकरण नंदलाल बोस यांनी केले. पुढील भागामध्ये आपण संविधानाची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आज आपण जे काही शिकलो आहे ते क्विझच्या माध्यमातून पटकन रिव्हिजन करूया.